मला लागले राज्यातून यायला सांगावं लागेल तिकडेच बरं का. हा बाईट मध्ये देऊ नये नाही ते राज्यभरातून इकडे येतीलच सगळे. इकडे काही होणार नाही. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो. इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून. तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय काय करतात की काय. त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये. सगळं शांततेचं वातावरण आहे इथं. काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका. त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नाविलाज आहे. त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका. पोलिसांचा फौजफाटा मोठा लागल्यामुळं जवळपास 5-6 हजार लावले त्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं. काळजी घ्या. सगळे शांत राज्यात राहा. राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा. इथं काही नाही. ते फक्त आले थांबले. पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही. महाराष्ट्राने हे समजून घ्या. एकदा अंतराले झालेले पुन्हा ते शक्य नाही. आणि ते जर त्यांनी केलं तर त्याला नाविलाज. त्यामुळे ते करणार नाही. ते आले फक्त इथपर्यंत आले. ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपला नाही राजकीय करिअरचा. त्यामुळे पुन्हा अंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही. हे मराठा समाजात राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा. तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौजफाटा खूप मोठा आहे म्हणून तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं एकाने सुद्धा इथं गर्दी करायची सगळ्यांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.